तुम्ही जे ॲग्रीमेंट तुमच्या फ्लॅटचं साईन करता ते ॲग्रीमेंट आता रेराप्रमाणे असतं. या ॲग्रीमेंटमध्ये एक क्लॉज आहे. त्या क्लॉजला म्हणायचं 3% व्हेरिएशन कॅप. याच्यामध्ये तुमच्या टोटल कार्पेट एरियामध्ये 3% पर्यंत जर व्हेरिएशन असेल, जर बदल असेल, म्हणजे हा कार्पेट एरिया कमी झाला असेल किंवा जास्त झाला असेल, तर तुम्ही काय करायचं हे सांगितलेलं आहे. मात्र अशा जेव्हा केसेस आम्ही कोर्टात फाईल करतो तेव्हा असं लक्षात येतं की जिथे कम्प्लिशन सर्टिफिकेट इश्यू झालेला आहे, कम्प्लिशन सर्टिफिकेट अथॉरिटीनी बिल्डरला त्या प्रोजेक्टसाठी दिलेलं आहे, तिथे ते कम्प्लिशन सर्टिफिकेट सगळ्या फ्लॅटचे एरियाज व्हेरीफाय करून दिलेलं आहे असं म्हटलं जातं किंवा अशी ऑर्डर केली जाते आणि तुमची केस डिसमिस होते.